आजकाल वास्तुशास्त्राच्या नावाखाली अनेक जण अप्रामाणिकपणे व अनैतिकपणे मोठ्या प्रमाणामध्ये उपाय विकत आहेत. यात भरमसाठ प्रकारचे विधी, रत्न, धातू, पिरॅमिड, यंत्र, कॅप्सूल व इतर अशा विविध प्रकारच्या वस्तूचा समावेश आहे. धर्म व शास्त्राच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानी लोकांची फसवणूक यामध्ये केली जात आहे. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व मानसिक हानी ही होत आहे. यात त्यांच्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ व पैसे वाया जात आहेत, परंतु समाधान अद्यापही मिळत नाही. समस्या काही सुटत नाहीत. यामुळे लोकांचा वास्तुशास्त्रावरील विश्वास हा तुटत चाललेला आहे. समृद्ध अशा शास्त्रापासून व ज्ञानापासून माणूस हा नकळतपणे दुरावला जात आहे व अजून स्वतःची मोठ्या प्रमाणावरती हानी करून घेत आहे. ह्या व्हिडिओमध्ये खरा वास्तुतज्ञ कसा ओळखायचा हे पाहणार आहोत. आपण काही वैशिष्ट्य किंवा काही मुद्दे आज आपण डिस्कस करणार आहे. त्यामध्ये आपण खरा वास्तुतज्ञ कसा ओळखू शकतो हे आपण यामध्ये पाहूया. जसे की शास्त्रीय आधार, प्राचीन धर्मग्रंथांचा तो वास्तुतज्ञ उल्लेख करत असतो किंवा त्यानुसार त्याचे काम करण्याची पद्धत असते. प्राचीन धर्मग्रंथांमध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो काम करत असतो. काही धर्मग्रंथांबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. दिशा चांगली आहे की वाईट आहे तो त्याबद्दल सांगतो, परंतु ती दिशा का बरं चांगली आहे किंवा ती दिशा का बरं वाईट आहे हे तो भौगोलिक व नैसर्गिक ऊर्जेच्या दृष्टिकोनातून तो संपूर्णपणे समजावून सांगतो. तो तुम्हाला शास्त्रीय आधार, नैसर्गिक ऊर्जा, भौगोलिक परिस्थिती व सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोन या सर्व गोष्टींच्या आधारावरती तुम्हाला सल्ला देतो. तो तुम्हाला निसर्ग आणि दिशा व्यवस्थितरित्या समजावून सांगतो. अर्थात घराच्या रचनेमध्ये, नकाशामध्ये नैसर्गिक प्रकाश, वारा, पाणी, त्याचबरोबर दिशा, झाडे, तुमचा प्लॅन यांवर तो अभ्यास करतो व मार्गदर्शन करतो. तो वास्तू म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह आहे आणि त्याचे तत्व निसर्गशास्त्रावर कसे आधारित आहे हे ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. त्याचबरोबर त्याचे सल्ले हे व्यवहार्य व नैसर्गिक असतात. दिशांबद्दल पाणी, झाडे, वायुप्रवाह, सूर्यप्रकाश यांचा वापर योग्यरित्या घरामध्ये कसा करता येईल व घरातील वातावरण कशा प्रकारे बॅलन्स करता येईल याबद्दल तो तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर भिंतींचे रंग, खिडक्या, प्रकाश असे योग्य व सोपे बदल, नैसर्गिक सूचना तो तुम्हाला देत असतो. त्याच्याकडे योग्य शिक्षण व अनुभव असतो. त्याचे वास्तुशास्त्राचे शिक्षण हे एखाद्या प्रतिष्ठित अशा संस्थेमार्फत झालेले असते. कोणत्याही प्रकारचा 2 किंवा 3 महिन्याचा कोर्स त्यांनी केलेला नसतो. अर्थात वास्तुशास्त्र व स्थापत्यशास्त्र यापैकी शिक्षण झालेलं असतं. एखादी डिग्री त्यांनी घेतलेली असते. त्याला स्थापत्यशास्त्र अर्थात सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चरल, त्याचबरोबर विज्ञान, दर्शनशास्त्र, भूगोल, पर्यावरण, निसर्गशास्त्र, मानसशास्त्र, मूर्ती स्थापत्य इत्यादी अशा बऱ्याचशा शास्त्रीय गोष्टींचा अभ्यास असतो. वास्तू म्हणजे जीवनशास्त्र, जीवन उत्तमरित्या कसे जगायचे हे शिकवणारी कला व आपण सुख, समृद्ध, संपन्न पद्धतीचे जीवन कसे जगू शकतो हे सांगणारी कला आहे. हे तो आपल्याला पटवून देत असतो. अर्थात तो वास्तू केवळ घर नाही तर एक जीवनशैली आहे आणि निसर्गाशी आपलं एक नातं आहे हे तो आपल्याला समजावून सांगत असतो. श्रद्धेपेक्षा समतोल, समाधान, त्याचबरोबर आरोग्य आणि मनशांती यांवर तो जास्त भर देऊन काम करत असतो. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण कशा आहेत. जर तो सुखी असेल तरच तो एखादी गोष्ट चांगल्या व सकारात्मक दृष्टीने करू शकतो. या सर्व गोष्टींबद्दल तो तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. तो वस्तू किंवा उपकरण विकत नाही. खरा वास्तुतज्ञ तुम्हाला पिरॅमिड, धातू, रत्न, यंत्र, स्कॅनर, डावझर अशा विविध प्रकारच्या
गोष्टी किंवा उपकरणं दाखवून तुम्हाला फसवत नाही. तो याचा उल्लेख देखील करत नाही. त्याच्या बोलण्यातही तुम्हाला या गोष्टींचे वर्णन दिसणार नाही. या फक्त सायंटिफिक दाखवण्यासाठी, मॅनिप्युलेट करण्यासाठी बनवल्या गेलेल्या काही वस्तू आहेत. यांचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. ऊर्जेचा समतोल, वास्तू रचना, प्लॅन, प्रकाश, हवा यांचा प्रवाह आणि निसर्गाशी सुसंगतता यामध्ये आहे, कोणत्या वस्तूमध्ये नाही, हे स्पष्टपणे तुम्हाला तो दर्शवतो आणि सांगत असतो. व कोणत्याही प्रकारच्या मशिनरीज किंवा प्रॉडक्ट्स विकून किंवा दाखवून तुम्हाला तो भयभीत करत नाही किंवा सकारात्मक एनर्जी आहेत, नकारात्मक एनर्जी आहेत अशा पद्धतीचे भ्रम निर्माण करत नाही. तो या गोष्टींबद्दल बोलतच नाही. तो लोकांमध्ये भय किंवा लोभ निर्माण करत नाही. भय किंवा लोभ याचा अर्थ असा की खोटा व्यक्ती म्हणतो की हा दोष काढला नाही तर तुमच्या घरामध्ये समस्या येऊ शकतात, जीवितहानी होऊ शकते, नुकसान होऊ शकते किंवा मोठी आर्थिक हानी होऊ शकते. अशा प्रकारचे तो भय तुम्हाला घालतो. त्याच दृष्टिकोनातून तो तुमच्यामध्ये लोभ सुद्धा निर्माण करत असतो की हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये खूप पैसे येतील, हा उपाय केला तर तुम्हाला लाखोंचा फायदा होईल, ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, तुमच्या घरामध्ये पैशाची कधी कमतरता पडणार नाही. अशा प्रकारचे लोभी उपाय तो तुम्हाला सांगत असतो. खरा वास्तुतज्ञ कधीही तुम्हाला भयभीत करत नाही आणि उपाय तर तो विकतच नाही. कोणत्याही प्रकारचा उपाय तो विकत नाही. वास्तुशास्त्रामध्ये उपाय म्हणजे बदल, अर्थात एखादी चुकीची सिच्युएशन चेंज करून तिला सकारात्मक सिच्युएशन मध्ये कन्व्हर्ट करणे, अर्थात ती बदलणे, हा उपायाचा अर्थ आहे. परंतु ह्या चुकीच्या वास्तुतज्ञांनी याचा अर्थ एखाद्या वस्तूला प्लेस करून, एखाद्या धातुरत्न किंवा पिरॅमिड अशा काही वस्तू असतात मार्केटमध्ये अवेलेबल असतात, ह्या वस्तू गाडून त्या व्यक्तीला एक प्रकारे भ्रमिष्ट केले जाते. खरा वास्तुतज्ञ तुम्हाला कधीही भ्रमिष्ट करत नाही. तो तुमच्या समस्यांचा आढावा घेतो. तो घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये संतुलन साधण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. त्यासाठी आधी तो समस्यांचा आढावा घेतो, घराचा प्लॅन बनवतो, त्याचा संपूर्ण अभ्यास करतो, घरातील सर्व व्यक्तींबरोबर चर्चा करतो. चर्चा केल्यानंतर ज्या समस्या तुम्ही सांगितल्या त्या प्लॅनमध्ये व्यवस्थितरित्या बसत आहेत का, तुम्ही सांगितलेल्या समस्या व तुमच्या घराचा प्लॅन मॅच होत आहे का, या गोष्टी तो पाहतो. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर तो पुढे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करून त्या कुटुंबाला, त्या वास्तूला, त्या घराला, त्या फॅमिलीला दोषमुक्त करत असतो. अर्थात जो फॉल्ट त्या घरामध्ये आहे, जी समस्या त्या घरामध्ये आहे, ती समस्या काढण्यासाठी तो त्या वास्तूला मार्गदर्शन करत असतो, त्या घराला मार्गदर्शन करत असतो. तो तुम्हाला भयभीत करत नाही, तो तुम्हाला उपाय विकत नाही, तो तुम्हाला फक्त काही छोटे छोटे नैसर्गिक बदल सुचवतो. काही फर्निचर प्लेसमेंट असतील किंवा काही कलर तुम्ही चेंज करू शकता किंवा काही घरामध्ये जर एअर सर्क्युलेशन नीट होत नसेल किंवा इतर काही गोष्टी असेल तर त्या संबंधी तो तुम्हाला लाईफ टाईमसाठीचे उपाय सांगत असतो. अर्थात भीती न दाखवता तो तुम्हाला समजवतो, उपाय न विकता तो तुम्हाला मार्गदर्शन करतो. तो तुमच्या घरामध्ये संतुलन साधण्याचा पुरेपूर असा प्रयत्न करतो. तोच खरा वास्तुतज्ञ. अर्थात भीती न दाखवता जो तुम्हाला समजवतो, जागरूक करतो, उपाय न विकता फक्त आणि फक्त मार्गदर्शन करतो व संतुलन निर्माण करतो व तुमच्या घरामध्ये एक सुसमृद्ध असे संतुलन निर्माण करतो. तोच खरा वास्तुतज्ञ आहे, खरा गुरु व मार्गदर्शक आहे, जो तुम्हाला तुमच्या समस्यांमधून मुक्त करतो व सुखी समाधानी बनवतो. खरा वास्तुतज्ञ कशा पद्धतीने काम करतो व खोटा वास्तुतज्ञ कसा असतो व तो कशा पद्धतीने काम करतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले. जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल, जर तुमची देखील अशीच कोणत्या तरी चुकीच्या वास्तुतज्ञाकडून फसवणूक झाली असेल तर तुम्ही या गोष्टीतून नक्कीच सावध व्हा. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर काही उपाय वगैरे केलेले असतील तर ते
चुकीचे आहेत की खरे आहेत हे तपासून घ्या. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ नक्कीच त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा ज्यांची फसवणूक चुकीच्या वास्तुतज्ञाकडून झालेली आहे. त्यांना खरा वास्तुतज्ञ कसा काम करतो हे समजणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्यापर्यंत तो वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचणं खूप महत्त्वाचा आहे. निसर्गशास्त्राचे ज्ञान त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे देखील खूप महत्त्वाचे आहे.